12वी मॅथ 2चं फर्स्ट चॅप्टर आहे डिफरंशिएशन. त्याचे काही महत्त्वाचे फॉर्म्युले ते फॉर्म्युले आपण बघू. डी अपॉन डी एक्स याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू dy अपॉन dx. 3 नंबरचा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. 4 नंबरचा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू -1 अपॉन एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स. 6 नंबरचा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. हे बघा डोक्यावर इंडेक्सला एक्स आहे त्याला आपण ई रेस टू एक्स म्हणतो. ई रेस टू एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन याचा फॉर्म्युला आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आता 9 नंबरचा फॉर्म्युला बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. डोक्यावर 2 आहे म्हणून स्क्वेअर म्हणतो आपण त्याला सेक्स स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता बघा या ठिकाणी फॉर्म्युला नंबर 10, फॉर्म्युला नंबर 12 आणि फॉर्म्युला नंबर 14. फॉर्म्युला नंबर 10, फॉर्म्युला नंबर 12 आणि फॉर्म्युला नंबर 14 या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला बघा या ठिकाणी कॉसची सुरुवात सी पासून झालेली आहे. फॉर्म्युला नंबर 12 कोसेकची पण सुरुवात सी पासून झालेली आहे. फॉर्म्युला नंबर 14 कॉट एक्स कॉटची पण सुरुवात सी पासून झालेली आहे. म्हणजेच बघा सी पासून सुरुवात झाली मायनस, सी पासून सुरुवात झाली मायनस, सी पासून सुरुवात झाली मायनस. हे फक्त साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट मध्ये फक्त लक्षात ठेवायचं. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट मध्ये काय लक्षात ठेवायचं त्याची सुरुवात सी पासून होते तो निगेटिव्ह असतो. त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तो निगेटिव्ह. कॉस सी पासून सुरुवात आहे म्हणून मायनस. कोसेकची सुरुवात सी पासून आहे म्हणून मायनस. कॉटची सुरुवात सी पासून आहे म्हणून मायनस. डेरिव्हेटिव्ह ऑफ नंबर म्हणजे कोणता पण सिंगल नंबर असेल एकटा नंबर असेल तर एकटा नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो 0 येतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 एकटा आहे की नाही 2 मग 2चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. समजा मी जर म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 5चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ 0चा पण डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. लक्षात सिंगल नंबर असेल एकटा नंबर असेल तर एकटा नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ dy अपॉन dx इज इक्वल टू काय फॉर्म्युला डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर म्हणजे dy अपॉन dx चा डेरिव्हेटिव्ह काय येतो डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. आता बघा 17 नंबरचा 18 नंबर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन डोक्यावर मायनस आहे म्हणून साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा 17 नंबर 18 नंबर सारखा फॉर्म्युला आहे फक्त साइन इनवर्स आला तर प्लस कॉस इनवर्स आला तर मायनस. ठीक आहे सेम फॉर्म्युला आहे 17 नंबर आणि 18 नंबर. 17 नंबरचा फॉर्म्युला आणि 18 नंबरचा फॉर्म्युला सेम आहे फक्त साइन इनवर्स आला तर प्लस कॉस इनवर्स आला तर मायनस. हे जोड लक्षात ठेवायचं. नंतर टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि कॉट इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा ही पण जोडी आहे टॅन इनवर्स एक्सचा आला टॅन इनवर्स एक्स आला तर प्लस
कॉट इनवर्स एक्स आला तर मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. 21 नंबर आणि 22 नंबरचा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. 21 नंबरचा फॉर्म्युला काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. बरोबर आहे. आता बघा दोन संख्यांचा जर मल्टिप्लाय असेल, दोन संख्यांचा मल्टिप्लाय तर तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह विचारला तर जी पहिली संख्या असते त्याला यू म्हणायचं आणि दोन नंबरच्या संख्येला व्ही म्हणायचं. काय फॉर्म्युला, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. कसं लक्षात ठेवायचं, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यू म्हणजे पहिली संख्या इंटू दुसऱ्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी संख्या इंटू पहिल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह. उदाहरण बघू आपण एक फॉर्म्युला नंबरच्या फॉर्म्युलासाठी. समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू ई रेज टू एक्स असं दिलेलं आहे. 21 नंबरचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला बघा, यू इंटू व्ही. बघा हा बघा दोघांचा मल्टिप्लाय केला की या ठिकाणी म्हणजे हा झाला माझा यू, हा झाला व्ही. मग या फॉर्म्युलामध्ये काय करायचं, ज्या ज्या ठिकाणी यू असेल तर यूच्या ठिकाणी काय लिहायचं, एक्स लिहायचं. आणि ज्या ज्या ठिकाणी व्ही असेल तर व्हीच्या ठिकाणी काय लिहायचं, ई रेज टू एक्स लिहायचं. जेव्हा टायमाला आपण एक्झाम्पल शिकू त्या टायमाला तुमच्या व्यवस्थित लक्ष देतो. ठीक, म्हणजे पहिली संख्या काय असते, दोन संख्याचा जर मल्टिप्लाय असेल, दोन फंक्शनचं जर मल्टिप्लाय असेल तर पहिला काय फंक्शन काय असतो, यू असतो आणि दोन नंबरचा फंक्शन व्ही असतो. 22 नंबरचा फॉर्म्युला बघा. 22 नंबरचा फॉर्म्युला काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही. यू अपॉन व्ही जसं मल्टिप्लाय आला तर हा फॉर्म्युला, आणि दोन संख्याचं दोन फंक्शनचं जर डिवायडेशन आलं, दोन संख्याचं जर डिवाइड आलं हा फॉर्म्युला यू अपॉन व्ही. वरच्या संख्या म्हणजे वरचा फंक्शन म्हणजे यू असतो, खालचा फंक्शन म्हणजे व्ही असतो. मग काय फॉर्म्युला, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. बघा पुन्हा सांगतो, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. बघा म्हणजे सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. उदाहरणार्थ बघा 22 नंबरसाठी फॉर्म्युला बघू आपण. उदाहरण बघू आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन ई रेज टू एक्स असा फॉर्म्युला, असं उदाहरण बघू. बरोबर आहे, बरोबर आहे. पहिला म्हणजे कोण आहे, वरचा एक्स म्हणजे कोण आहे, यू झाला, आणि व्ही म्हणजे कोण झाला, ई रेज टू एक्स. या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, यूच्या ठिकाणी यूच्या ठिकाणी काय लिहायचं, एक्स लिहायचं या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये, आणि व्हीच्या ठिकाणी काय लिहायचं, ई रेज टू एक्स लिहायचं आणि सॉल्व्ह करायचं. ज्या टायमाला आपण उदाहरण देऊ तेव्हा आपण बघू. ठीक आहे. आता बघा हे फॉर्म्युला आपण पुन्हा रिवाइज करू. सांगतो मी, ई रेज टू एक्स आला तर ई रेज टू एक्सचा फॉर्म्युला ई रेज टू एक्स आहे. ई रेज टू एक्स आला, खाली बघा काहीतरी नंबर आहे, 7 नंबरचा फॉर्म्युला आपण चेक करू. 7 नंबरचा फॉर्म्युला बघू. आता बघा समजा फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स. ए रेज टू एक्सचा काय फॉर्म्युला आपला, ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. आता बघा म्हणजे बघा डोक्यावर जर इंडेक्सला जर एक्स आला आणि खाली काहीतरी ए आहे किंवा एच्या ठिकाणी कुठला तरी नंबर आहे तर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला मॅच होतो. बरोबर. समजा फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेज टू एक्स. आता बघा मला फॉर्म्युला मॅच निघाला. वरची टर्म आणि खालची टर्म जर मॅच केली आपण, बघा एच्या ठिकाणी काय आलं आहे, 2 आला, आणि एक्सच्या ठिकाणी कोण आहे, एक्स आहे. एच्या ठिकाणी 2 आहे, एक्सच्या ठिकाणी एक्स आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, ज्याच्या ठिकाणी ए असेल ते एच्या ठिकाणी 2 लिहायचा, एक्सच्या ठिकाणी एक्स लिहायचा, एच्या ठिकाणी 2 लिहायचा, एच्या ठिकाणी 2 लिहायचं. म्हणजे काय झालं, 2 रेज टू एक्स इंटू लॉग हे म्हणजे कोण, अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता बघा अदर टर्म काय असतं, अदर टर्म म्हणजे काय असतं, अदर टर्म म्हणजे एक्सच्या जागी जर कोणी दुसरा आलेला असेल, एक्सच्या जागी जर कोणी दुसरा आलेला असेल तर त्याला आपण अदर टर्म. आता समजा फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x. आता आपण जर फॉर्म्युला मॅच करायचे म्हटले तर आपल्याला बघा 9 नंबरचा फॉर्म्युला त्याच्यासाठी दिसतो आपल्याला. 9 नंबरचा फॉर्म्युला कोण, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आपल्याला माहिती, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कोण आहे आपला, कॉस एक्स. बरोबर आहे. साइन 2x काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x.
आपण जर या ठिकाणी थोडं मॅच करायचं म्हटलं बघा, हा बघा इथं एक्स आहे, इथं एक्स आहे बघा, हा एक्स आहे, हे बघा साईन साईन मॅच झाला, एक्स एकच्या ठिकाणी कोण आहे, म्हणजे एकच्या ठिकाणी दुसरी टर्म आलेली आहे. एकच्या ठिकाणी दुसरी टर्म आलेली आहे म्हणजे ती टर्म कोणती आहे, अदर टर्म आलेली आहे. मग एकच्या ठिकाणी जर दुसरी टर्म आलेली असेल तर काय करायचं, फॉर्म्युला मध्ये एकच्या ठिकाणी जो असेल तो मांडून घ्यायचा. ठीक आहे, साईन एक्सचा काय झाला मग कॉस एक्स, मग साईन 2x काय झालं, एकच्या ठिकाणी काय, एकच्या ठिकाणी कोण आलाय 2x, म्हणजे साईन एक्सचा काय झाला मग कॉस 2x. बरोबर आहे. आणि काय करायचं, एकच्या ठिकाणी जो कोणी दुसरा आलेला आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचा. त्याचा काय काढायचा, पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे समजा आपल्याकडे जर कोणी रात्री मध्यरात्री जर कोणी गेस्ट आला, त्या गेस्टला आपण काय करू, वेलकम करू. बरोबर आहे. पण तो जर उपाशी असेल तर त्यासाठी आपल्याला स्वयंपाक करावा लागेल. त्याला आपण या ठिकाणी फक्त वेलकम केलं आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वयंपाक करावा लागेल. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ बरोबर 2x. ठीक आहे, एकच्या ठिकाणी जो कोणी दुसरा आलेला असेल त्याचा काय करू आपण, पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढू, हे सॉल्व्ह करू आपण. कॉस 2x आला आपला. बरोबर आहे. आणि बघा लक्षात ठेवायचं 2x आहे, बरोबर आहे. तर या 2x आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. आता लक्षात ठेवायचं, एक्सला जी टर्म लागलेली असेल ते उत्तर असतं. एक्सला कोण लागलेला आहे, 2 लागलेला आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आला मग 2 आला. ठीक आहे, 2 आला, 2 आला. ठीक आहे, काही अडचण याच्यामध्ये.